तांब्या पितळेची भांडी घासणं म्हणजे एक टास्कच असतो आणि त्यातल्या त्यात आपण जी पावडर क्लीनिंगसाठी वापरतो त्यामुळे हात आणि वेळही पुरेपूर कामातून जातात. पण आता तसं नाही होणार. भांडी चकाचक तर होतीलच, पण 2 दिवसानंतर देखील तशीच चकाचक राहावेत यासाठी काय करायचं तेही बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. तर इथे अगदी घरगुती सामान वापरून आपण हे मिश्रण बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी चिंच घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी मीठ घेतलेलं आहे. तर एका काचेच्या जारमध्ये आपण ही चिंच भरून घ्यायची. या मिश्रणासाठी फक्त काचेच्याच भांड्याचा वापर करायचा आहे. चिंच भरून झाली की यामध्ये आपण घेतलेलं अर्धी वाटी मीठ टाकून घ्यायचंय. तर मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि स्क्रीनवरचं टार्गेट तुम्हाला दिसतंय ते कंप्लीट करण्यास माझी मदत करा. आता ह्या जारमध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय. अगदी घरच्या सामानामध्ये होणारे मिश्रण आहे, मला कुठेही मार्केटमध्ये जायची गरज देखील नाहीये. तर इतपत पाणी घातल्यानंतर एका चमच्याने पूर्ण हे जे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून चिंच ही नरम होईल. काचेच्या भांड्याऐवजी दुसरं जर भांडं वापरलं तर चिंचेमुळे त्याला छिद्र पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो मी सांगितलं की काचेचंच भांडं तुम्ही घ्यायचं आहे. आता ही मिश्रण आपल्याला 6 ते 7 तास ठेवायचं किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. झाकण पॅक लावायचं नाहीये. तर असं झाकण ठेवायचं आणि बघूया 7 ते 8 तासानंतर आता हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबातच नाही करायचा. हे बघा, इथे आपली पेस्ट आणि आपले मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण त्याच काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचं आणि हवं तेव्हा वापरायचं. हा जार प्लास्टिकच्या पेपरनेच बंद करायचा आहे. त्याच्या तोंडावरती प्लास्टिक पेपर ठेवून त्याला रबरने किंवा दोऱ्याने टाईट बांधून ठेवायचं आणि जेव्हा हवं तेव्हा काढून वापरायचे. मीठ व चिंचेमुळे झाकण खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो ही स्टेप फॉलो नक्की करा. आता हे मिश्रण हवं तेव्हा 1 ते 2 महिने आरामात चालणार आहे. आता बघूया की हे मिश्रण कितपत भांडी क्लीन करता येते. रोज वापरून किंवा अशीही सुद्धा तांबी पितळेची भांडी काळी पडतात, निस्तेज पडतात. पण आता जास्त न घासता न रगडता त्यांना स्वच्छ करून घेऊया. आपण तयार केलेल्या मिश्रणापैकी फक्त एका बोटावर बसेल इतकी पेस्ट घ्यायची आणि भांड्यांना जास्त न रगडता चोळून घ्यायची. हे बघा, भांड्यांमध्ये लगेच फरक दिसतोय. आता अजिबातच टेन्शनचं काम नाहीये. आपलं मिश्रण तयार करा आणि महिनाभर टेन्शन न घेता भांडी स्वच्छ ठेवा. आता ही भांडी पेस्ट हे स्वच्छ केल्यानंतर ती काळी पडू नयेत म्हणून काय करायचं ते आपण बघणार आहोत. आता आपण रोजची जी स्टीलची भांडी घासतो त्याचं लिक्विड घ्यायचं किंवा डिटर्जंट घ्यायचं, ते पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आणि ही जी भांडी आपण मिश्रणाने घासली आहे त्यानंतर ते लिक्विडच्या पाण्याने छानपैकी धुवून घ्यायची. बघा, याने काय होतं की डिटर्जंटच्या पाण्याने धुतल्यामुळे भांडी ही काळी पडत नाही. ती जवळपास 1 ते 2 दिवस अशीच राहतात. आता हे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण काय करायचं, एखादा कॉटनचा कपडा घ्या किंवा टॉवेल घ्या, त्याने फक्त टॅप करत पुसायचं आहे, रगडत पुसायचं नाहीये. तर ही बघा, सगळी भांडी अगदी स्वच्छ झालेली आहे. तेही फक्त एका बोटावर बसेल एवढ्याच मिश्रणाने. तर मग आता काही सणवार आला की बिनधास्त राहायचं, कारण आपली ही जादुई पेस्ट चुटकीसरशी तुमचं टेन्शन दूर करणार आहे. ही पेस्ट 1 ते 2 महिनाभर हमखास टिकणारे आहे, त्यामुळे बिनधास्त राहा आणि फक्त एका बोटावर बसेल इतक्याच मिश्रणात भांडी चकाचक करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा
आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कोणाच्या उपयोगास पडेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.